राज्य शासनाच्या लोकराज्य या प्रकाशनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र उलटं छापून आलं आहे। हा गंभीर प्रकार आहे। यावर 24 तासात कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याबाबतचा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून नितीन राऊत यांनी उपस्थित केला होता। छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। देशभरामध्ये नव्यानं लागू करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण आणि कौशल्याच्या आधारे शिक्षण या 2 महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात येत आहे। त्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांना रीतसर कार्यक्रम आखून देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली। विरोधी सदस्यांच्या वतीनं शिक्षण या विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या आपत्कालीन चर्चेला ते उत्तर देत होते। शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात विविध कौशल्य शिक्षण दिलं जाणं आता बंधनकारक करण्यात आलं असून शिक्षण पूर्ण होताना त्या शिक्षणाचं प्रात्यक्षिक ज्ञान देणं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे, असं ते म्हणाले।